Hello students, I am Miss Piyusha Nizdar, lecturer at Genesis Institute of Pharmacy, Radhanandi. And today we are going to see the working of disintegration test apparatus. So, disintegration of tablet means to break the tablet into smaller particles after swallowing. And the time required to disintegrate the tablet is called as disintegration time. Okay? So, disintegration of tablet म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळेस आपण टॅबलेट घेतो ती टॅबलेट लहान लहान पार्टिकल्समध्ये ज्यावेळेस ती ब्रेक होते त्याला आपण काय म्हणतो डिसइंटिग्रेशन. आणि त्यासाठी जो काय लागणारा टाईम पिरियड असतो मग ती 15 मिनटं असू दे किंवा 20 मिनटं असू दे, हा जो काय टाईम असतो त्या टॅबलेटला ब्रेक करण्यासाठी त्या स्मॉलर पार्टिकल्समध्ये त्यालाच आपण काय म्हणतो डिसइंटिग्रेशन टाईम. The rate of disintegration depends upon the type of tablet. आणि जो रेट ऑफ डिसइंटिग्रेशन असतो तो कशावरती डिपेंड असतो? तो टाईप ऑफ टॅबलेटवरती डिपेंड असतो. म्हणजे ती कोटेड आहे का अनकोटेड आहे की अजून कोणती आहे त्याच्यावरती त्याची रेट ऑफ डिसइंटिग्रेशन डिपेंड असतो. The tablet which are dissolved by slow solution in mouth or chewed or are to be dissolved in water before administration do not need a disintegration test. म्हणजे अशा टॅबलेट ज्या माउथच्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होतात किंवा आपण त्यांना च्यूड टॅबलेट्स असतात किंवा अशा टॅबलेट ज्या आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून ॲडमिनिस्टर करतो त्यांच्यासाठी डिसइंटिग्रेशन टेस्ट ही लागत नाही. द टेस्ट ऑफ द डिसइंटिग्रेशन इज रिक्वायर्ड इन टॅबलेट विच आर स्वॉलो. ही टेस्ट कुणासाठी असते? ज्या टॅबलेट आपण स्वॉलो करणार आहोत. ओके, ज्या टॅबलेट आपण गिळणार आहोत त्याला आपण डिसइंटिग्रेशन टेस्ट परफॉर्म करतो. In some cases, the disintegration time is as short as 1 minute and in other cases it may be as long as 30 minutes. ओके, म्हणजे काही केसेसमध्ये डिसइंटिग्रेशन टाईम ही 1 मिनिटापेक्षा पण कमी असते आणि काही टॅबलेट्सना डिसइंटिग्रेशन टाईम ही 30 मिनिटं एवढी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असते. इन जनरल फार्माकोपिया प्रिस्क्राइब्ड अ लिमिट ऑफ 15 मिनिट्स फॉर मोस्ट ऑफ द टॅबलेट्स. ओके, इन जनरल फार्माकोपिया म्हणजे आपले जे काही फार्माकोपियाज आहेत, इंडियन फार्माकोपिया असू दे, परत युनायटेड स्टेट फार्माकोपिया असू दे, ब्रिटिश फार्माकोपिया आहे, ह्यामध्ये कॉमनली एक जनरल लिमिट किती दिलेलं आहे? 15 मिनिट्सचं दिलेलं आहे फॉर मोस्ट ऑफ द टॅबलेट्स. The disintegration test apparatus as per IP specification is used for performing the test. The apparatus consists of a transparent plate or plastic plate, then basket track assembly. This is the basket track assembly. You can see here there are many different or 6 tubes in which we are going to place our tablet, then beaker of 1 liter or 1000 ml and hot plate. Okay, this is used to heat the fluid or the medium we are going to use for the disintegration. Okay, म्हणजे ॲज पर IP हे आपलं डिसइंटिग्रेशन ॲपॅरेटस आहे, डिसइंटिग्रेशन टेस्ट ॲपॅरेटस आहे. ह्याचे कोणते कोणते पार्ट्स आहेत तर एक प्लास्टिक प्लेट असते, त्यानंतर बास्केट रॅक असेंब्ली असते. ही बास्केट रॅक असेंब्ली आहे, आपण बघू शकतो यामध्ये ट्यूब्स आहेत प्लास्टिकच्या. त्यानंतर हा बीकर असतो किंवा ह्याला आपण वेसलही म्हणतो ज्याच्यामध्ये आपण 1 लिटर किंवा 1000 ml आपण मीडियम किंवा आपलं फ्लूइड यूज करणार आहोत आणि ही आहे ती हॉट प्लेट आहे. ही हॉट प्लेटनं काय होणार आहे? यामध्ये जे काही मीडियम आहे ते हीट होणार आहे. ओके, सो दिस इज द रिजिड बास्केट रॅक असेंब्ली which have 6 cylindrical plastic tubes. We can see here there are total 6 cylindrical plastic tubes and which is held vertically, and it consists of oven wire gauze made from stainless steel which is attached to the underside of the lower plate. This is the lower side and this is the upper side. The upper side is open and the lower side is closed, or which consists of oven wire gauze made from the stainless steel. So this basket rack assembly is placed in 1000 ml beaker which will consist of or which will contain liquid or medium which we are going to use. So here is the SOP of disintegration test apparatus.
according to which we are going to perform our practical. These are perforated plastic discs which are used to avoid the floating of टॅबलेट्स. म्हणजे ज्यावेळेस आपण डिसइंटिग्रेशन टेस्ट करताना यामध्ये ज्यावेळेस टॅबलेट प्लेस करतो आपण आणि ती जर टॅबलेटवरती फ्लोट होत असेल किंवा कॅप्सूल जर ती फ्लोट होत असेल तर आपण ही डिस्क काय करतो त्या टॅबलेटवरती प्लेस करतो, जेणेकरून काय होणार, ती टॅबलेट फ्लोट होणार नाही. So now we are going to start our practical. So fill the beaker with the media suitable for your tablet and place on the hot plate of the apparatus. ओके, आपल्याला काय करायचं आहे, बीकर आहे तो बीकर आपण कोणता मीडिया यूज करणार आहे जो आपल्या टॅबलेटसाठी सुटेबल आहे तो या हॉट प्लेटवरती प्लेस करायचा आहे. ओके, सो हिअर आय एम यूजिंग 1000 ml बीकर आणि तो कोणता मीडिया जो आपण यूज करणार आहे आपल्या टॅबलेटसाठी तो मीडिया यूज करून आपण त्या बीकरमध्ये तो बीकर आपण हॉट प्लेटवरती प्लेस करणार आहोत. ओके, सो वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया लाईक वॉटर और 0.1 नॉर्मल HCl और फॉस्फेट बफर 6.8 pH. हे वेगवेगळे काय आहेत, हे मीडिया जे आपण डिसइंटिग्रेशन टेस्ट परफॉर्म करण्यासाठी यूज करणार आहोत. Next, switch on the apparatus by putting the main switch at on position. ओके, आता काय करायचं आपल्याला, इथं जो काय मेन स्विच आहे तो ऑन पोझिशनला आपल्याला सेट करायचा. स्विच ऑन द हीटर बाय पुटिंग द नॉब ॲट 100% पोझिशन. ओके, आता हा जो काय हीटरचा नॉब आहे तो आपण काय करणार आहोत, 100% पोझिशनला प्लेस करणार आहोत. ओके, अँड वेट फॉर 10 to 15 मिनिट्स. त्यानंतर आपण 10 to 15 मिनिट्स वेट करणार आहोत. काय होणार मग, यातलं जे काय फ्लूइड आहे किंवा जे काय मीडिया आपण यूज केला आहे तो या हीटरच्या ह्याने, इथं हीटिंगच्या ह्याने तो हीट होणार. ओके, किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन राहणार. ओके, नाव विल वेट फॉर 10 to 15 मिनिट्स. सो आफ्टर 10 to 15 minutes we are going to check the temperature of our media by using thermometer. So now we will check the temperature of that media. So here we can see the temperature is 37 degree Celsius. Okay, so if the temperature is less than 30 degree Celsius, keep the media for heating for more 5 minutes, or if the temperature is more than 30 degree Celsius plus minus 2 degree Celsius, then adjust the percentage of heating. Okay, by keeping the temperature constant at 37 degree Celsius, attach this basket to the disintegration test apparatus. Why we keep this 37 degree, why we maintain the temperature at 37 degree Celsius? Because normal human temperature, body temperature is 37 degree Celsius. So that's why we keep the temperature of media at 37 degree Celsius. Properly attach this basket to the disintegration test apparatus or to this knob. So disintegration test apparatus or disintegration test we are going to perform for total 18 tablets, in which first we are going to do test for first 6 tablets. ओके, आपण टोटल 18 टॅब्लेट्ससाठी ही टेस्ट करणार आहोत, पण पहिल्यांदा आपण 6 टॅब्लेटचा डिसइंटिग्रेशन टेस्ट करणार आहोत. जर ही टेस्ट फेल झाली, ओके, ॲज पर द पॅरामीटर्स ऑफ फार्माकोपिया, जे काय पॅरामीटर्स दिले आहेत फार्माकोपियामध्ये, त्यानुसार जर ही टेस्ट फेल झाली तर फर्दर 12 टॅब्लेट्सवरती आपण ही टेस्ट करणार आहोत. पण पहिल्यांदा आपण पहिल्या 6 टॅब्लेट्सवरती ही टेस्ट करणार. ओके, सो put total 6 टॅबलेट in this basket. आपण एक एक करून या बास्केटमध्ये टोटल 6 टॅबलेट प्लेस करणार आहोत. Now we have placed all the 6 tablets in this cylindrical vessels, and now we are going to start this basket rack assembly.
So here is the on switch. We are going to set this at on, and we are going to set this assembly for next 15 minutes. Okay. We can see here the tablets are disintegrating. जे काही टॅबलेट आहेत ते स्मॉल स्मॉल पार्टिकल्समध्ये ब्रेकडाऊन होत आहे त्यांचं, जसे ते मीडियामध्ये अप अँड डाऊन मुवमेंटमध्ये फ्लो होत आहेत. Now here we can see that all the tablets are disintegrated within the prescribed time, that was 15 minutes. Okay, म्हणजे अजून 15 मिनिटंही झालेलं नाही आहेत, परंतु आपले सगळे टॅबलेट्स काय झालेले आहेत, प्रॉपरली डिसइंटिग्रेट झालेले आहेत. इफ 2 or more than 2 tablets do not disintegrate within the prescribed time, रिपीट दिस टेस्ट फॉर नेक्स्ट 12 टॅबलेट्स. म्हणजे जर ह्यापैकी 6 पैकी जर 2 किंवा 2पेक्षा जास्त टॅबलेट्स जर डिसइंटिग्रेट झाल्या नाही आपण प्रिस्क्राईब केलेल्या टाईममध्ये, तर काय करायचं, ही टेस्ट, ही सेम टेस्ट आपण उरलेल्या 12 टॅबलेटसाठी परफॉर्म करायची. ओके, म्हणजे आपण टोटल टॅबलेट्स किती यूज करणार आहोत, 18 टोटल टॅबलेट्स यूज करणार आहोत. त्या 18 पैकी 16 किंवा 16पेक्षा जास्त टॅबलेट्स डिसइंटिग्रेट झाल्या पाहिजेत. जर 16पेक्षा कमी टॅबलेट जर डिसइंटिग्रेट झाल्या तर आपण डिसइंटिग्रेशन टेस्ट, जी की ऑफिशियल टेस्ट आहे, ही त्या बॅचची फेल म्हणून डिक्लेअर करतो. ओके, मी काय म्हणलं, टोटल आपण 18 टॅबलेट्स यूज करणार आहोत. त्या 18 पैकी 16 टॅबलेट्स म्हणजे 16 टॅबलेट्स किंवा 16पेक्षा जास्त टॅबलेट्सनी डिसइंटिग्रेशन टेस्ट ही पास केली पाहिजे. ओके, जर 16पेक्षा कमी टॅबलेट्स जर डिसइंटिग्रेट झाल्या, म्हणजे समजा 14, 12 इतक्या जर 18 पैकी टॅबलेट्स जर डिसइंटिग्रेट झाल्या, तर आपण तिथं डिसइंटिग्रेशन टेस्ट ही फेल म्हणून डिक्लेअर करतो. ओके, नाव हिअर वी यूज्ड अनकोटेड टॅबलेट. म्हणजे इथं आपण कोणती टॅबलेट यूज केलेली, अनकोटेड टॅबलेट यूज केलेली, ज्याच्यासाठी आपण टाईम पिरियड किती ठेवतो, 15 मिनिट्स. म्हणजे ती 15 मिनिट्समध्ये डिसइंटिग्रेट झाली पाहिजे. जर आपण कोटेड टॅबलेट यूज करणार असेल, ओके, जर आपण कोटेड टॅबलेट यूज करणार असेल तर तिथे टाईम लिमिट किंवा टाईम असतो 60 मिनिट्स. ओके, किती असतो, 60 मिनिट्स. म्हणजे 60 मिनिट हा टाईम लिमिट असतो ज्याच्यामध्ये ती टॅबलेट डिसइंटिग्रेट व्हायला पाहिजे. आणि जर आपण एंट्री कोटेड टॅबलेट जर यूज करणार असो तर तिथे सुद्धा त्याचा टाईम असतो 60 मिनिट्स. म्हणजे एंट्री कोटेडसाठी सुद्धा किती टाईम दिला आहे त्यांनी, 60 मिनिट्स. 60 मिनिट्समध्ये ती टॅबलेट डिसइंटिग्रेट झाली पाहिजे. ओके, for different tablets there are different disintegration time and different media as per IP, USP and VP. म्हणजे जसे जसे फार्माकोपिया वेगवेगळे आहेत तसे वेगवेगळ्या टॅबलेटचे सुद्धा डिसइंटिग्रेशन टाईम अँड डिसइंटिग्रेशन मीडिया ही वेगवेगळी असते. ओके, आफ्टर फिनिशिंग और आफ्टर परफॉर्मिंग दिस प्रॅक्टिकल इट इज आवर ड्युटी टू प्रॉपरली reassemble that instrument or that apparatus. We have to properly clean this all the parts of that apparatus and keep it properly. Don't forget to off the main switch. I hope so everyone have understood this. Thank you very much for your patient watching. Have a nice day.